नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. एक अशी गोष्ट जी आपल्याला आपल्या शब्दांमध्ये किती ताकद असते याची आठवण करून देते. ही कथा आहे सारंभ जातकमधली आणि तिचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. या कथेचं सगळं सार खरं तर ह्या 2 शब्दांमध्येच आहे. चला तर मग बघूया काय आहे ही गोष्ट. तर हा आहे भाषेचा धडा. आणि ही प्राचीन शिकवण आजच्या काळातही इतकी महत्त्वाची का आहे हे आपल्याला यातून कळणार आहे. ही गोष्ट सारंभ जातकातून येते आणि ती खुद्द भगवान बुद्धांनी सांगितली होती. आता जातक म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडू शकतो नाही का? तर जातक कथा म्हणजे बुद्धांच्या पूर्वीच्या जन्मांच्या गोष्टी. म्हणजे जेव्हा ते बुद्ध होण्याच्या मार्गावर होते तेव्हा कधी ते प्राणी म्हणून जन्माला आले, कधी माणूस म्हणून, आणि या प्रत्येक जन्मातून त्यांनी एक मोठा संदेश दिला. तर ही आहे सारंभची कथा. एक बैल, एक ब्राह्मण आणि शक्तीचं एक मोठं आव्हान. चला तर मग थेट गोष्टीला सुरुवात करूया. गोष्ट घडती आहे प्राचीन गांधार राज्यात, जिथे एक ब्राह्मण राहत होता आणि त्याच्याकडे होता एक प्रचंड शक्तिशाली बैल. हे जे पात्र आहेत ना, तक्षशिलेचा एक ब्राह्मण आणि त्याचा तो शक्तिशाली बैल सारंभ यांच्यात एक खास नातं होतं. त्या ब्राह्मणाला आपल्या बैलावर, सारंभवर प्रचंड विश्वास होता. त्याच्या ताकदीवर पूर्ण भरोसा होता. आणि ह्याच विश्वासावर आधारित एक आव्हान, एक चॅलेंज ह्या प्रथेच्या अगदी केंद्रस्थानी आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हा सारंभ काही साधासुधा बैल नव्हता. तो होता एक बोधिसत्व. बोधिसत्व म्हणजे कोण? तर असा जीव जो बुद्ध बनण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे भविष्यात तोच बुद्ध होणार होता. आता बघा कथेचा खरा संघर्ष कुठे आहे, तर त्या ब्राह्मणाच्या बोलण्यात. म्हणजे तो आपल्या बैलाशी कसा बोलतो यावर सगळं काही अवलंबून आहे. जेव्हा तो कठोर शब्द वापरतो तेव्हा तोच शक्तिशाली बैल हरतो, अपयशी ठरतो. पण जेव्हा तोच ब्राह्मण प्रेमाचे गोड शब्द वापरतो तेव्हा तोच बैल अशक्य वाटणारं कामसुद्धा करून दाखवतो. बघा, शब्दांमध्ये केवढी ताकद आहे. तर मग यातून नक्की काय शिकवण मिळते? ही गोष्ट फक्त एका बैलाची आणि त्याच्या मालकाची आहे का? नाही, अजिबात नाही. याच्या खूप पलीकडे जाऊन ही कथा आपल्याला काहीतरी सांगते. तर हीच आहे शब्दांची शक्ती. या पूर्ण कथेचा जो काही सार आहे ना, तो बुद्धांनी एका छोट्या अशा पण खूप प्रभावी श्लोकात सांगितला आहे. हाच तो श्लोक आहे. मधुर बोला, कुणालाही दुखवू नका, प्रेम करा सौम्यतेवर, कारण कठोरतेने दुःखच येते. किती सोपं आणि सरळ आहे नाही का? प्रेमळ बोला, कोणाला वाईट बोलू नका, कारण कठोर शब्दांमधून फक्त आणि फक्त दुःखच मिळतं. बघा, संपूर्ण कथेचा अर्थ फक्त या एका वाक्यात सांगितला आहे. आणि आता येतो या कथेचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. तो म्हणजे या पात्रांची खरी ओळख. बुद्धांनी ही गोष्ट सांगितल्यावर हे सुद्धा सांगितलं की त्या जन्मातली ती पात्र या जन्मात कोण आहेत. आणि इथेच भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांना जोडले जातात. ऐका, तो ब्राह्मण कोण होता माहितीये? तो होता बुद्धांचा प्रिय शिष्य आनंद. त्याची पत्नी होती उपलवन्ना. आणि तो शक्तिशाली बैल सारंभ, तो होता स्वतः बुद्ध. केवढी मोठी गोष्ट ही. यातून आपल्याला कर्माचं आणि नात्यांचं चक्र किती खोलवर रुजलेलं आहे हे समजतं. म्हणजे बघा, हा धडा फक्त चांगलं बोला इतका मर्यादित नाहीये. तर तो आहे प्रत्येक जीवात जी एक सुप्त शक्ती आहे, एक क्षमता आहे, तिला ओळखण्याबद्दल. जसं त्या बैलामध्ये म्हणजे बोधिसत्वामध्ये बुद्ध बनण्याची क्षमता होती, तशीच क्षमता आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक जीवात असू शकते. आणि मग हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो. जर प्रत्येक जीवात हीच क्षमता दडलेली आहे, तर मग आपण जे शब्द वापरतो त्यात कसा बदल होईल यावर विचार करायला हवा, नाही का?